प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. पण आता अधिक महिना आलेला आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक तिथी ही तेवढीच महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच 3 जून 2026 वार बुधवार ह्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. आता अधिक महिना म्हटलं आणि त्यातल्या त्यात चतुर्थी म्हटलं तर आपल्याला सेवा किंवा दान धर्म उपाय करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता चतुर्थी असल्यामुळे म्हणजे उद्या चतुर्थी असल्यामुळे उद्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल. मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. सकाळीच उठून सूर्याला जल अर्पण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून आपल्याला देवपूजा करायची आहे. आणि प्रत्येकाला उपवास, आता मागच्या महिन्यातही आपण मंगळी चतुर्थी होती, या महिन्यातही तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उद्या चतुर्थीचा उपवास करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी करावं, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी नाही केला तरी चालेल, कारण तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून मूर्ती तामणातून काढून स्वच्छ साफ करून गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करावे, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करावं. दुर्वा गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. तुम्ही घरच्या घरी दुर्वा बनवू शकता किंवा दुर्वाची एक माळ मिळते, ती सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. जर एक दुर्वा तुम्हाला अर्पण करायचा असेल तर ती हातात घ्यावी आणि दुर्व्याचा जो समोरचा भाग आहे, जो देठाचा भाग आहे, त्याला तुम्ही हळद कुंकू लावावी आणि आपल्या उजव्या हातात घेऊन एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं आणि ते तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी ते जी काही दुर्वा आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे. ज्यांना 120 दिवसाची सेवा करण्याची इच्छा आहे, 121 दिवसाची सेवा करण्याची इच्छा आहे, जी रोज 120 वेळा आपण पठण करत असतो तो मंत्र, ती पण सेवा तुम्ही करू शकता. पण नाही तर उद्याच्या दिवस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. गणपती स्तोत्र खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई माझ्या मुलांचं ना अभ्यासात लक्ष लागत नाही. बघा, जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो ना, परमेश्वराची कृपा त्याच्याकडे असतेच. पण गणपती स्तोत्रम, गणपती अथर्व शीर्षम हे रोज मुलांकडनं ऐकून घ्यावं. ते ऐकून त्यांचं सुद्धा पाठ होईल आणि नक्कीच त्यांचं मन एकाग्रता होण्यास मदत होईल. आणि गणपती स्तोत्रामध्ये पण सांगितलंय, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती. गणपती स्तोत्रम अतिशय सुंदर आहे आणि नक्कीच त्याची तुम्ही उपासना उद्या करावी. 11 वेळा पठण केलं तरी चालेल आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरी चालेल. ज्यांना गणपती अथर्व शीर्षम पाठ आहे त्यांनी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणा आणि 1 वेळा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याच बरोबर उद्या गणपती बाप्पांना तुम्ही मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता. शमीचं पान, उद्या गणपती बाप्पांना शमीचं पान मिळतं, माहिती आहे आपल्याला, शमीपत्र ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा अर्पण करावे. गणपती बाप्पांना प्रार्थना करावी. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे. आयुष्यात कधीही कुठलं विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांच्या चरणी आवर्जून प्रार्थना करावी. त्याच्याच बरोबर संध्याकाळी थोडासा खोबऱ्याचा तुकडा आणि भीमसेनी कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. आणि अतिशय सुंदर, ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. किंवा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. तुम्हाला वाटतो हा मंत्र अतिशय प्रभावी आणि सुंदर आहे. आपल्याला आपण पौर्णिमेला आपल्या कुळदेवीची उपासना केली, सत्यनारायण केलं, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्या घरात चालू आहे. गणपती बाप्पांची सेवा करण्याचा हा जो चान्स आहे तो सोडू नका. अर्थात अधिकम अधिक असते. ह्या दिवशी तुम्ही वाणही देवाला आपण वाण देत असतो किंवा तुमचे जावई असेल, घरात कोणी येणार असेल त्यांनाही तुम्ही वाण देऊ शकता. किंवा देवाला, मग रामाला आहे किंवा तुमची जी कुळदेवी आहे तुम्ही त्यांना पण वाण लावू शकता. वाण देणं म्हणजे काय माहिती आहे, बत्ताशे किंवा तांब्याचं एक दीपदान तुम्ही करू शकता. ह्या दिवशी दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाही ना काही जमत, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा.
अतिशय सुंदर हा मंत्र आहे, याचं आवर्जून पठण करावं. आता ताई बऱ्याच लोकांचं सत्यनारायण चालू आहे, तर मग ताई हे सत्यनारायण कसं करावं? तर उपवास तुम्हाला आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आपण सत्यनारायण करतो ना तसंच रोज करायचं. म्हणजे ज्यांचे 5 दिवस आहे, ज्यांचे 7 दिवस आहे, जे काही असेल प्रत्येकाच्या यथाशक्ती आपण सेवा करत आहे. तर शिराचं नैवेद्य तुम्ही बाळकृष्णाला शिराचा नैवेद्य अर्पण करू शकता. आणि खाली जे काही वरुण देवता आहे, कुलदेवी आहे आणि गणपती बाप्पा आहे, त्यांना तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करून तुम्ही तुमच्या घरात जर जी काही सेवा चालू आहे किंवा ते आम्हाला 1 दिवसाचं करायचं आहे, त्या म्हणजे पौर्णिमेच्या कालावधीत नाही करायला जमलं, तर तुम्ही ह्या अधिक मासामध्ये कधीही तुम्ही सेवा करू शकता. नक्कीच अधिकम अधिक असते, जेवढी जास्त सेवा कराल तेवढं जास्त कर्मफळ आपल्याला मिळेल. आणि मी तेच सांगते, या सगळ्या सेवा करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल आणि तुम्हाला खूप पैसा मिळेल असं नाही, पण नक्कीच आपल्याला छान वाटतं, मन प्रसन्न असतं आणि एकाग्रता होते, चांगले विचार मनात येतात. आणि जेव्हा चांगले विचार मनात येतात तेव्हा आयुष्यात सगळं चांगलं घडतं. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.